लाडकी बहीण योजनेवरून महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून महिलांना धमकावणं सुरूच। महायुतीचे करवीरचे उमेदवार चंद्रदीप नरकेंच्या सभेत माजी जिल्हा परिषद सदस्या मेघा राणी जाधव यांनी धनुष्यबाणाला मतदान करा नाहीतर 1500चे 3000 वसूल करू अशा शब्दात महिलांना दिली तंबी। तुम्हाला माहितीच नाही, शपथ आहे तुम्ही आता जाताना सांगायचं की धनुष्यबाणालाच मतदान करायचं आणि जर का नाही केलं सा इकडे तिकडे काय कळालं त्यांनी 1500 दिल्यात तुमच्याकडे 3000 वसूल करणार। कोल्हापूर शहरातील 4.5 कोटी रुपयांची बॉटॅनिकल गार्डन आणि 4.5 कोटींची विकास कामं शोधतोय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचा कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना अप्रत्यक्ष टोला। 4.5 कोटीचं बॉटॅनिकल गार्डन आम्ही हुडकतोय आता की कुठे आहे ते 4.5 कोटी रुपये कसे खर्च झाले। 4.5 कोटी रुपये कोल्हापूरला दिले असं त्यांनी परवा जाहीर केलं, ते सुद्धा आम्ही दररोज सकाळी बाहेर पडलो की हुडकायचा प्रयत्न करतोय की हे 4.5 नेमके कुठे गेलेले आहेत। महायुती सरकारसाठी राज्यातील माता भगिनी नव्हे तर सत्ता लाडकी। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आरोप। भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी करवीरमधून राहुल पाटील यांना विजयी करण्याचं केलं आवाहन। कोल्हापूर शहरातील विविध रिक्षा संघटनांचा राजेश लाटकर यांना पाठिंबा। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी केलं संघटनांच्या निर्णयाचं स्वागत। आणि कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून गृहमतदानात मतदान यंत्रणा सक्रिय। पहिल्या दिवशी जिल्ह्यात 500 मतदारांनी घरातून बजावला मतदानाचा हक्क।